नमस्कार, मी सीए रोहित पाटील. आमच्याकडे एक कॉमन प्रश्न येतो, सर आम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे, मग जीएसटी नोंदणी करावी लागेल का? म्हणून आज फक्त एका मिनिटात आपण जीएसटी नोंदणी कधी आणि का करावी लागते हे सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात पहिले तुमचा व्यवसाय कोणता आणि टर्नओव्हर किती या दोन गोष्टी ठरवतात की तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन करायचं किंवा नाही. तुम्ही जर गुड्स विकत असाल म्हणजे वस्तूंचा पुरवठा करत असाल आणि तुमचा टर्नओव्हर 40 लाख किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि जर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर ही मर्यादा 20 लाख असते. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं जर झालं तर समजा तुमचं एखादं छोटंसं बुटीक आहे आणि महिन्याला 3 ते 4 लाख रुपये विक्री होते. ज्यावेळेस आपला टर्नओव्हर 40 लाखाची मर्यादा ओलांडेल तेव्हा तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक होईल. काही स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये या मर्यादा 20 लाख किंवा 10 लाख असतात. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही इंटरस्टेट सप्लाय म्हणजे इतर राज्यात विक्री करत असाल किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो यासारख्या ई कॉमर्स साईटवर जर विक्री करत असाल तर तुमचा टर्नओव्हर किती असो तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. या बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहित असल्या तर टॅक्स प्लॅनिंग करणं किंवा कंप्लायन्सेस करणं खूप सोपं होतं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जीएसटीचे फायदे बघूया. धन्यवाद.